नमस्कार, मी देविता लांडगे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. आंदोलन करणाऱ्या आदर्शच्या ठेवीदारांवर अश्रुधारांचा मारा. नंतर खासदार इम्तियाज जलील यांच्यासह 600 ठेवीदारांवर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मराठा आरक्षणाच्या घोषणामुळे अनेकांना पोटसूळ उठल्याचे आमदार संजय शिरसाट यांचे प्रतिपादन. तर भुजबळांवर देखील आरोप. आता सविस्तर बातम्या. आदर्शसह इतर 9 पतसंस्था क्रेडिट सोसायट्यांमधील ठेवीदारांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शन करत ठिय्या मांडला होता. यावेळी काही काळ गोंधळ उडाला. निदर्शने करणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांच्यासह 600 ठेवीदारांवर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आदर्शसह इतर 9 पतसंस्था क्रेडिट सोसायट्यांमधील ठेवीदारांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करत ठिय्या मांडला होता. यावेळी काही काळ गोंधळ उडाला होता. यामध्ये दिल्ली गेटकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. त्यामुळे दिल्ली गेटकडून अण्णाभाऊ साठे चौक आणि अण्णाभाऊ साठे चौकापासून दिल्ली गेटकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. यावेळी पोलीस आणि ठेवीदार यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला होता. काही आंदोलनकर्ते पोलिसांच्या अंगावर धावून गेले होते असे म्हटले जातंय. मुलाच्या शिक्षणासाठी, कुणी घर घेण्यासाठी, तर काहींनी सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य व्यवस्थित जावे म्हणून स्वतःच्या कष्टाने पै जमवलेले पैसे आदर्शसह इतर 9 पतसंस्था क्रेडिट सोसायट्यांमधील ठेवीदारांनी पैसे परत मिळावे यासाठी मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करत ठिय्या मांडला होता. ठेवीदारांवर प्रशासनाने अश्रुधुरांचा मारा करून आणखी रडवल्याचे चित्र पाहायला मिळाले. यात वृद्ध आंदोलकांना घाम फुटून त्यांचे हातपाय थरथरत असल्याचे हृदयद्रावक चित्र होते. मात्र उलट पोलिसांनी 600 लोकांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह 600 लोकांवर सिटी चौक पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती सिटी चौक पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली आहे. आयुक्त कार्यालयासमोर जे आंदोलन होतं ते 9 पतसंस्था आणि सहकारी बँकाचं होतं. कोट्यवधी रुपये हे पतसंस्थांनी आणि बँकांनी त्यांचे घेऊन फरार झालेले आहे. मग जे नियम आदर्शच्या डायरेक्टर्स आणि चेअरमॅनवर आहे, मग दुसरे डायरेक्टर्स आणि चेअरमॅन खूप मोठे आहे. हे लोकशाही आहे का तुमचा गुंडागिरी सुरू आहे? पोलिसांचा वापर कशाला करतो तुम्ही? महिलांवर लाठीचार्ज कशाला केला तुम्ही? महिलांना चिमटे घेत होते. सर्वे करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना लाथा घालण्याची भाषा करणाऱ्या अभिनेत्यांनी शिस्तीत राहावे, नसता सोशल मीडियावर लाईव्ह करून लाथा घालू, असा इशारा ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी दिला. अभिनेत्यांनी अवकातीत राहावं. सर्वे करायला आलेल्या कर्मचाऱ्यांना लाथा घालण्याची भाषा करणं, जातीचा माज दाखवणं, लय उच्च जातीच्या आडनावाची मस्ती आली असेल तर ती उतरवायला आम्हाला वेळ लागणार नाही. सातत्याने बघतोय की मराठी फिल्म इंडस्ट्रीतील काही स्वतःला लयच उच्चवर्णीय मानणाऱ्या भिकारचोट अवलादी या ठिकाणी जातीची मस्ती सोशल मीडियावरती दाखवताना दिसतात. कोण जोग आहे, कोण अमुक आहे, कोण ढमुक आहे. शिस्तीत राहा. पॅंथरची एंट्री झाली तर लाईव्ह करून लाथा घालायला लावेल. घरातून बाहेर निघणं मुश्किल होऊन जाईल. त्याच्यामुळे नाटकं बंद करा. लिहित असताना नीट लिहा. यापुढे जर कुणी जातीची मस्ती दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला येऊन ठोकण्यात येईल असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय. कॅन्सर बद्दल व अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी केअर सिग्मा हॉस्पिटल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय कर्क रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने
दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सिग्माथॉनचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर प्रफुल्ल जटाळे यांनी एडीएन सोबत बोलताना दिली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण जागतिक कर्करोग दिवस म्हणजे 4 फेब्रुवारी 2024 रोजी आपली मॅरेथॉन आयोजित करत आहोत. ही आपलं 6वं वर्ष असेल. या मॅरेथॉन ऑर्गनाईज करण्यामागचा उद्देश आहे की लोकांमध्ये कॅन्सरचं अवेअरनेस व्हावं. कॅन्सरचं कसं प्रिव्हेन्शन हे सर्वात महत्त्वाचं आहे आजकालच्या याच्यामध्ये आपल्याला, की काय लक्षणं आढळल्यास आपल्याला तपासण्या करायला पाहिजे किंवा कधी आपण डॉक्टरांकडे जायला पाहिजे, ही सर्वात मोठी. कारण की आमच्याकडे जोपर्यंत पेशंट येतात तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो किंवा स्टेज 3 स्टेज 4 मध्ये गेलेले असतात. त्याच्यामुळे लवकरात लवकर कॅन्सरचं जर प्रिव्हेन्शनसाठी जे त्याचे काही निदानाचे टेस्ट आहेत किंवा त्याचे काही लक्षणं आहेत त्याबद्दल जागरूकता करणे व कॅन्सर झाल्यानंतर पण त्याचे बरंच आजकाल जे काही ट्रीटमेंट आहेत त्याने कॅन्सर बरा होऊ शकतो किंवा कंट्रोलमध्ये राहू शकतो. त्याच्यामुळे घाबरून जायची गरज नाही. तसेच कॅन्सरचे जे बरे झालेले रुग्ण आहेत ते देखील या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. आमची जी मॅरेथॉन आहे ते 10, 5 आणि 3 किलोमीटर अशी असणार आहे. 10 आणि 5 किलोमीटरला आम्ही टायमिंग टेक्नॉलॉजी प्रत्येक धावपटूने किती वेळा ते किलोमीटर कंप्लीट केलं आहे त्याचा मेसेज त्याला येईल. त्यासाठी बक्षिसे पण आहेत. आणि आमचा जो टार्गेट आहे तो 3 किलोमीटरचा आहे, ज्याच्यामध्ये की जे कॅन्सरहून बरं मात करून जे रुग्ण आहेत जे समाजामध्ये जगत आहेत आणि आपलं लाईफ सक्सेसफुली जगत आहेत ते पण या मॅरेथॉनमध्ये किंवा या आपल्या रेसमध्ये ते सहभागी होणार आहेत. त्यांचं रजिस्ट्रेशन आम्ही पूर्णपणे फ्री केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त अवयवदान जनजागृती हे पण आमचा एक उद्देश आहे की ऑर्गन जे डोनेट झाल्यानंतर जे ज्यांना ऑर्गन मिळालेले आहे असे पण रुग्ण या मॅरेथॉनमध्ये पळणार आहेत. ते 2 किंवा 3 किलोमीटर त्यांच्या कॅपॅसिटीप्रमाणे ते करणार आहेत आणि एक पॉझिटिव्ह संदेश सोसायटीला देणार आहेत की ते पण एक हेल्दी लाईफ जगू शकतात. तर असं या मॅरेथॉनचं स्वरूप असणार आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही शाळेच्या मुलांना किंवा जे नर्सिंग स्टाफ आहेत त्यांना आम्ही एक पोस्टर स्पर्धा पण आयोजित केलेली आहे. ही पोस्टर स्पर्धा म्हणजे कॅन्सर जनजागृतीसाठी तुम्ही तुमच्या डोक्यात काय कल्पना आहे किंवा काय काय नवीन थीम आहेत, काय इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत हे या पोस्टरच्या माध्यमातून आम्ही त्या दिवशी प्रदर्शन ठेवणार आहेत आणि त्यांना पण आम्ही बक्षिसे देणार आहोत. मी सर्वांना आवाहन करतो की ही जी सिग्मा मॅरेथॉन आहे याच्यासाठी तुम्हाला नाव नोंदणीसाठी सिग्माची जी वेबसाईट आहे केअर सिग्मा हॉस्पिटलची, गुगलवर जाऊन तुम्ही ती वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशनची लिंक तुम्हाला भेटेल किंवा आमची सिग्माथॉन नावाने वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने याचं नोंदणी करू शकता. याच्या व्यतिरिक्त एक मोबाईल नंबर आहे 9422625978 या नंबरवरती तुम्ही कॉल करून किंवा व्हॉट्सअप करून लिंक घेऊ शकता. शहरातील N3 आणि जालना रोडवर उच्चभ्रू परिसरात असलेल्या स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या 2 स्पा सेंटरवर अचानक पोलिसांनी धाड टाकली. यावेळी स्थानिक तरुणांसह काही तरुणी नको त्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी तातडीने तरुणांसह 13 तरुणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. शहरातील N3 आणि जालना रोडवर आकाशवाणी परिसरात एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पुंडलिक नगर आणि जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ आली. स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गोपनीय माहितीच्या आधारे सापळा लावण्यात आला. पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकाराची खात्री करून घेतली. त्यानंतर छापेमारी करत 13 तरुणींची सुटका केली. या तरुणी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि म्यानमारच्या असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिला मॅनेजरसह अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. शहरातील N3 आणि जालना रोडवर उच्चभ्रू परिसरात असलेल्या स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या 2 स्पा सेंटरवर अचानक पोलिसांनी धाड टाकली. यावेळी स्थानिक तरुणांसह काही तरुणी नको त्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी तातडीने तरुणांसह 13 तरुणींना ताब्यात घेत गुन्हा दाखल केलाय. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. हॉटेल विझार्ड पॅलेस
तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत। हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा। आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील। व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध। स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त। ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा। त्वरा करा आणि आजच भेट द्या। हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर। So kind, it has helped us so much, and we slept really well because it's super quiet, even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice, clean hotel, and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय। तर जरा थांबा, आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार। या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल। पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या। तर त्वरा करा आणि आजच भेट द्या। नेहरू उद्यान, N8, सिडको, छत्रपती संभाजीनगर। दिवाळी धमाका। छत्रपती संभाजीनगर मध्ये प्राइम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस। बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर। हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता, प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत। अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना रहे तुम्हें। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची ब्रेक नंतर आपले स्वागत। मराठा आरक्षणाच्या घोषणामुळे अनेकांना पोटसूळ उठले असून अनेक जण याला विरोध करण्याच्या प्रयत्नात असल्याचे प्रतिपादन शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केले। मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जेव्हापासून हे आरक्षण घोषित झालंय, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने एक मोठ्या जबाबदारीने ह्या आरक्षणाची घोषणा केली। त्यामुळं अनेक लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठलेलं आहे। मुळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी हे आरक्षण देऊ नये किंवा एकनाथ शिंदे साहेबांना हे अडचणीचं ठरावं यासाठी अनेक लोक देव पाण्यात ठेवून बसलेले होते आणि आता हे सरकार जाते की काय या आनंदामध्ये काही जे लोक होते त्यांना हा धक्का बसलेला आहे। आणि म्हणून एकीकडे लाखो मराठा बांधव या आरक्षणासाठी गाड्यांनी असेल पायी असेल ते मुंबईकडे कूच करत होते। एक अत्यंत चांगला निर्णय जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला त्या टायमाचा जल्लोष अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे। मग त्यात काही घोषणाबाजी सुद्धा झाली आणि मग हे सर्व आनंदाचं वातावरण बिघडवण्याचं काम काही आता करायला लागले आणि ज्यांना आरक्षण देऊच नाही असं वाटत होतं त्यांनी आतापर्यंत तोंडही उघडलेलं नाही। बाकीच्या वेळेला जे काही वायफट बडबड करणारे लोक होते त्या आरक्षणावर एक चकार शब्दही आता बोलत नाही। मुळामध्ये त्यांना माहिती आहे की जर आता आपण जर या आरक्षणाच्या विरोधात जर काही एखादा शब्द बोललो तर ते आपल्याला महागात पडेल। एक भूमिका या ठिकाणी स्पष्ट करायची की शिंदे साहेबांनी जे आरक्षण दिलंय त्या टायमाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावू देता हे आरक्षण आपण देतो। तरी काही लोक याचं भांडवल करायच्या मनस्थितीत आहे। मग ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होतं की काय, मग ओबीसी समाजाला आरक्षणाचा आता त्यांचा हक्कावर गदा येते की काय, असे काही लोक विचारवंत जे स्वतःला म्हणवतात ते लोक याला विरोध करायच्या प्रयत्नात आहे। परंतु त्यांचे ते मनसुबे कधी सफल होणार नाही। भूमिका सरकारची स्पष्ट आहे, ओबीसी आरक्षणाला कुठे धक्का लावू द्यायचा नाही आणि मराठा समाजाला ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यानुसार सर्वांना हे कुणबी सर्टिफिकेट वितरित करायचे आणि त्यांना हे आरक्षणाचा लाभ द्यायचा आहे। एवढी स्पष्ट भूमिका असताना जी काही कोलेकुली चालू आहे, मला वाटतं त्यांनी आपला राजकीय पक्षाचे कपडे जोडे हे काढावेत, नंतर त्यांनी जे काही वक्तव्य करायचं ते त्यांनी करावे। त्यांना ती मुभा आहे, त्यांना कोण रोखदार कोणी नाही। परंतु आता पुन्हाही समाजामध्ये कसा तेढ निर्माण होईल, समाजामध्ये भांडणं कसे लावले जातील आणि आपली लिडरशिप कशी कन्फर्म केल्या जाईल या प्रयत्नात लोक आहेत। म्हणून जनता आता या लोकांच्या मागे राहणार नाही। कोणी कुणाला काढलं पाहिजे, कोणी कुणाला ठेवलं पाहिजे यापेक्षा एक स्वाभिमानाने आपण आपला सगळं झुगारून मग जनतेमध्ये जाऊन आपली भूमिका मांडावी। थेट म्हणजे छगन भुजबळ राजीनामा देऊन काय करायचं त्यांनी ते करावं। परंतु सरकारमध्ये असताना सरकारची भूमिका जेव्हा आपण मांडतो, सरकारचे प्रतिनिधी म्हणून जेव्हा असतो त्या टायमाला हा सर्व विषय कॅबिनेटमध्ये तुम्हाला चर्चा करता येते, ती केली पाहिजे। मुख्यमंत्र्यांशी केली पाहिजे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी केली पाहिजे आणि तो तुमचा निर्णय ऐकता का ठीक नसतं तुम्ही तुमचा निर्णय घ्यायला सक्षम आहात। म्हणून एकीकडे हे आपल्या सरकारची भूमिका, दुसरीकडे तुमची भूमिका यामध्ये गल्लत होता कामा नये, हे त्यांना माझी विनंती राहणार आहे। म्हणजे छगन भुजबळांमुळे तुम्ही डायरेक्ट हे करताय? मी टीका म्हणून नाहीये, परंतु सरकारमध्ये दोन भूमिका घेऊन चालत नाही। सरकारची एक भूमिका असली पाहिजे। मग काही लोक याच्यावरच आरोप प्रत्यारोप करतात, हे सरकारची भूमिका मांडतायत का, हे सरकारचं हे करतायत का, यापेक्षा सरकारची एक ठाम भूमिका
आणि तुमची एक वेगळी भूमिका, हे दोघांमध्ये अंतर हे असणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. ग्लोबल मेडिकल फाउंडेशन आणि पॅसिफिक हॉस्पिटल तर्फे 9व्या इंटर स्कूल परीक्षेचा निकाल व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला. ग्लोबल मेडिकल फाउंडेशन आणि पॅसिफिक हॉस्पिटलच्या वतीने आयोजित 9व्या इंटर स्कूल जनरल नॉलेज परीक्षेचा निकाल नुकताच लावण्यात आला असून या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण नुकताच पार पडले. मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर गुलाम रब्बानी, डॉक्टर इस्तियाक अन्सारी, डॉक्टर आबिद फैयाज खान, जब्बार बागवान, पत्रकार शकीब खुसरो, पोलीस निरीक्षक अमोल देवकर, सय्यद इरफान, हेशाम उस्मानी, शेख जिया, श्रीकांत काळे, इलियास मेमन आदींची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले तर 30 शाळेच्या शिक्षकांना प्रमाणपत्र व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या स्पर्धेमध्ये बुरहानी नॅशनल स्कूलच्या मोहम्मद कैफ मोहम्मद सिद्दीकी यांनी प्रथम पारितोषिक पटकावले तर सुरोज उर्दू शाळेच्या आलिना बतूल मोहम्मद हिने दुसरे तर बून इंग्रजी शाळेचा उस्मान कादरी यांना तिसरे पारितोषिक देण्यात आले. या पारितोषिकांमध्ये फ्रीज आणि सायकल ठेवण्यात आले होते. तर यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये दिव्य मराठीच्या उपसंपादक सैदा मोहसिना, आलिया शाळेच्या संचालक जकिया सबवारी, रीड अँड लीड फाउंडेशनचे मिर्झा कयूब नदवी, एडीएन बातमी विभाग प्रमुख राजू म्हस्के, औरंगाबाद टाइम्सचे संपादक शकीब खुसरो, दैनिक भास्करचे संपादक सय्यद इर्शाद, शेख आसिफ यांच्यासह विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेमध्ये 1800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर कादरी यांनी केले तर इक्बाल सिद्दीकी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन तथा प्रास्ताविक ग्लोबल मेडिकल फाउंडेशनचे मसीउद्दीन सिद्दीकी यांनी केले. जिसमें तलबा से हम लोग 50 रुपये, आज भी लोगों की बात 50 रुपये ही ले रहे हैं और उन 50 रुपये में तलबा को जनरल नॉलेज एग्जाम लेने के बाद उन तलबा को आप देख रहे हैं कि प्राइस डिस्ट्रीब्यूशन अच्छे से अच्छे करने की कोशिश ग्लोबल फाउंडेशन कर रहा है और उन 50 रुपये से हम लोग वो एंट्री फीस से सिर्फ और सिर्फ पेशेंट के ऊपर उसको खर्च करते हैं. अब रही बात ये एक्सपेंसिव जो होता है, जो सारा एग्जामिनेशन दे के 2000 स्टूडेंट आते हैं, जो एग्जाम होता है वो सिविल सर्विसेज की शक्ल में हम उसको कॉपी करके एमपीएससी यूपीएससी की हम पूरी कॉपी करके एग्जाम के अंदर हम कोशिश करते हैं कि बच्चों की नॉलेज में एक चीज आ जाए कि हाउ टू ऐसे हम लोग अपेयर करें एग्जाम को. जरूरी नहीं है आपका इस तरह आपने लगा कि हमने पेरेंट्स को गेट पे ही रोक दिया थी, बच्चों को छोड़ दिया थे, बच्चे खुद डायरेक्ट जाए अपना सीट नंबर दे के अपने ब्लॉक में जाए अपनी सीट पे जाके बैठे. ये चीज हमारे बच्चों के अंदर होना चाहिए. ऐसा नहीं कहाँ तक पेरेंट्स जो है उनको उंगली पकड़ के लेके जाएंगे. तो उसको उसकी फिक्र करते हुए हम लोग ने एग्जाम स्टार्ट किया था और अलहमदुलिल्लाह काफी रिस्पॉन्स रहा. अभी तक 18,000 से ज्यादा तलबा ने माने जो औरंगाबाद और परवानी के अंदर इस एग्जाम में शिरकत हासिल की. दूसरी ये कि ये एग्जाम कि मैं आपको बता रहा हूँ कि जैसे 50 रुपीज हम लोग आपसे कलेक्ट करते हैं तो वो पेशेंट को हम यूज करते हैं. और दूसरा जो सारे एक्सपेंसेस होते हैं, यहाँ जो स्पॉन्सर्स की फीस लगी हुई है, ये स्पॉन्सर से हम एड की शक्ल में उनसे अमाउंट लेते हैं और सारे एक्सपेंसेस को कवर करते हैं. तो आप लोगों से यही गुजारिश है, मैं रिक्वेस्ट करता हूँ कि ग्लोबल मेडिकल फाउंडेशन को आप अपनी ज़कात या सदका या जो भी आपके पास अमाउंट हो किसी की आपको मदद करना है तो आप कैंसर हॉस्पिटल के अपोजिट में ग्लोबल मेडिकल फाउंडेशन का ऑफिस है, वहाँ पे आप पेशेंट को भेज भी सकते हैं और आप आपके काम भी कर सकते हैं. कॉस्मो फाउंडेशन आणि कॉस्मो फिल्म्स लिमिटेड वाळूज यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन कन्या विद्यालय वाळूज या ठिकाणी राष्ट्रीय रोड सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. शुक्रवार रोजी कॉस्मो फाउंडेशन आणि कॉस्मो फिल्म्स लिमिटेड वाळूज यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय रोड सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाकरिता मार्गदर्शक म्हणून डॉक्टर महेंद्र बाबरेकर हे होते. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉस्मो फाउंडेशनच्या संगणक शिक्षिका नमीरा खान यांनी केले. नंतर नूतन कन्या विद्यालय वाळूज शाळेतील मुख्याध्यापिका ढोंबळे यांनी विद्यार्थिनींना रोड सेफ्टी याविषयी माहिती सांगितली. नंतर कॉस्मो फिल्म्सचे डॉक्टर महेंद्र यांनी विद्यार्थिनींना रोड सेफ्टी म्हणजे काय व रोड सेफ्टी विषयाचा इतिहास व महत्त्व सांगितले. रोड सेफ्टी विषयक नियम व शर्ती सांगितल्या आणि त्यानंतर रस्ता ओलांडताना कोणती व कशी काळजी घ्यायची याविषयीची सखोल माहिती दिली.
त्यामध्ये रस्त्यावरील पेडिस्ट्रियन याचे प्रकार सांगितले, रोड सेफ्टी दिनाचे महत्त्व सांगितले, रस्ते खराब असले तर ते कसे ओलांडायचे व कशी काळजी घ्यायची हे डॉक्टर महेंद्र सरांनी सांगितले. तसेच अपघात झाला की कशी मदत करायची हे त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थिनींना ह्युमॅनिटी सेफ्टी रूल्स कसे फॉलो करायचे हे सांगितले. त्यानंतर नूतन कन्या विद्यालय वाळूज या शाळेतील कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले. सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ठोंबळे जाधव, त्रिभुवन कॉस्मो फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक रजत बाटे आणि क्लस्टर समन्वयक लक्ष्मीकांत बनकर, सत्यजित खामनकर, वरुण मराठे व नूतन कन्या विद्यालयातील शिक्षक वृंद आदींनी परिश्रम घेतले. ठीक आहे, तर तुम्हाला मी आता थोडंसं मराठीत पण इन्फॉर्मेशन सांगणार, माहिती देणार किंवा इंग्लिशमध्ये पण सांगणार, कारण की आपल्याला जो कन्सेप्ट जो आहे रोड सेफ्टी बाबत त्याच्यामध्ये बरेचसे शब्द हे इंग्लिशशी आपले मिळते जुळते असणार आहेत आणि ते तुम्हाला फॉलो करायचे. फॉलो म्हणजे तुम्हाला ते आत्मसात करून नंतर तुम्हाला स्वतः ते करायचे, स्वतः अनुभवायचे. तर आज मी तुम्हाला रोड सेफ्टी बद्दल किंवा रोड सेफ्टीसाठी ज्या काही इन्फॉर्मेशन आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. रोड सेफ्टी म्हणजे काय, त्या तुमच्यापैकी कोणी सांगाल रोड सेफ्टीचा शब्दाचाच अर्थ काय होतो, व्हॉट इज मिनिंग ऑफ रोड सेफ्टी? कोणी एक जण सांगितलं तर मला बरं वाटेल. तुमच्या भाषेत मराठी सांगा, इंग्लिश मध्ये सांगा. रोड सेफ्टी म्हणजे काय? रस्त्याची सुरक्षा. रस्त्याची सुरक्षा. हा, अजून कोण सांगेल? डोंट वरी, चुकलं तरी तर मी काही शिक्षक नाही तुम्हाला पनिशमेंट द्यायला. रोड सेफ्टी म्हणजे काय? फक्त हिंमत करा बोलण्याची, हिंमत केलीच त्यासाठी थँक्यू. बाकीचे अजून रूबरू न्यूज तर्फे शेख अनवर शेख दादाभाई मनपा मलेरिया पर्यवेक्षक यांना प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. रूबरू न्यूजचा वर्धापन दिन निमित्त संपादक फेरोज सय्यद यांच्यातर्फे जुने कॅन्टोन्मेंट बोर्ड पंडित जवाहरलाल नेहरू पुतळ्याजवळ छावणी इराक कोरोना काळात व समाजकार्य उत्कृष्ट कार्य केल्याने रखमाजी जाधव, काशीनाथ पवार, माजी सुभेदार मेजर यांच्या शुभ हस्ते शेख अनवर शेख दादाभाई मनपा मलेरिया पर्यवेक्षक यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी, शॉल, फुलांचे बुके देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच मनपा वरिष्ठ लिपिक सय्यद कासब, फवारणी कर्मचारी मनोज जगधने, शेख तय्यब, विशाल पंडित अशा वर्कर सुनीता गांगवे, करुणा वाकोडे, कविता मोक्षे, रजिया इनामदार, ज्योती संत, समाजसेवक चंद्रकला जाधव, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी एकूण 50 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले आहेत व सर्व कार्यक्रमाला उपस्थित होते. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. आंदोलन करणाऱ्या आदर्शच्या ठेवीदारांवर अश्रुधारांचा मारा. नंतर खासदार इम्तियाज जलील यांच्यासह 600 ठेवीदारांवर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मराठा आरक्षणाच्या घोषणामुळे अनेकांना पोटसूळ उठल्याचे आमदार संजय सिरसाट यांचे प्रतिपादन. तर भुजबळांवर देखील आरोप. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.